भावना आज माझ्या 2 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यामुळे गाडी चालवताना काळजी घ्या. घरी आपले कोणतरी वाट बघता हे लक्षात असू द्या. भावना तुम्ही येवल्याचा किंग मेकर अध्यक्ष भैया गावकरचा बघितलाय, पण आता संभाजीनगरचा बघा. टायगर ग्रुपचा अध्यक्ष बोलतो मला संभाजीनगरवरून. हा म्हणलं उद्या सकाळी 9 वाजता गाडीची पूजा आहे म्हणलं. आमचे जे मित्र आहे सुरेश दादा, आज त्यांना घ्यायची होती गाडी आणि त्यासाठी आम्ही डायरेक्ट आज लालपरीने जाणार होतो संभाजीनगरला. आम्ही सगळे खूप दिवसानंतर बसलो लालपरीमध्ये, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट कॉलेजचे दिवस आठवत होते आणि आम्हाला बाबावरून डायरेक्ट पे करूनच भाडं सांगण्यात आलं 100 रुपये. त्यांना असं वाटत होतं की आम्ही पहिल्यांदा आलो संभाजीनगर. जागा पण नव्हती बसायला आणि रवी तर दिसत पण नव्हता. मला महाराजांचं पण दर्शन झालं. मित्रांनो जय शिरोने की टाका कमेंटमध्ये. रपाचं तोंड तर बघा, डायरेक्ट कंबर डायरेक्ट आवड झालं होतं बसून. डायरेक्ट आम्ही शोरूममध्ये एंट्री मारली आणि आपली जी गाडी होती त्यांनी बाहेर काढून ठेवली होती, कारण त्या ॲक्सेसरीज वगैरे बसायचं काम चालू होतं. डॉक्युमेंटेशनचं काही काम होतं ते पण आम्ही आवरून घेतलं. आम्ही डायरेक्ट गेलो गाडीमध्ये बसायला आणि मला डायरेक्ट मध्ये बसायची फिलिंग होती. भावांनो ॲक्सेसरीज काय काय बसवल्या होत्या त्या सगळ्या आम्ही चेक करून घेतल्या आणि नंतर दादा मस्तपैकी गाडीची पूजा वगैरे पण केली आणि आम्ही मस्त एक फोटो काढला आणि आम्हाला 0 मिनिटात फ्रेम दिली. बघा भावांनो कशी वाटते तुम्हाला. आणि भावांनो वाटत आम्हाला कोण भेटलं तुम्ही नक्की बघा सिग्नलवरती. आणि त्यांना पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं आणि त्यांनी पण आपलं हाय केलं. तर आपण गाडी आणली होती पण गाडीची पूजा वगैरे केली नव्हती, त्यामुळे सकाळी गाडीची पूजा ठेवली होती. युवराजने नारळ वगैरे फोडून घेतलं होतं. जेवढे मित्र आहे ते सगळे हजर होते आणि त्यानंतर दादाने मला पण बसवलं पूजासाठी. भावना पण त्यानंतर डायरेक्ट आला वैजापूरला आपल्या मित्राकडं बालाजी ऑटोला आणि त्यांच्याकडे एक मस्तपैकी स्विफ्ट जेट आली. खाली जो नंबर दिला ना त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल.